पितृपंधरवडा सुरू झाला असून हा कालावधी तसा 2.5 महिन्याचा असतो, पण तरीही यातले जे 15 दिवस असतात याला पक्ष पंधरवडा म्हणून मानला जातो. त्यामुळं पितरांच्या नावाने आपण या महिन्यामध्ये श्राद्ध करतो. असं म्हणतात की श्राद्ध केल्यानं पितरांच्या आत्म्यास सद्गती मिळते. खरं तर विश्वाच्या नियमनामध्ये 3 देवतांना विशेष महत्व आहे. एक म्हणजे यम, दुसरी आर्यमा आणि तिसरी इंद्र. त्यापैकी जिवंत असताना आणि मृत झाल्यानंतर प्रेतावरती यमाचं नियमन असतं. म्हणून प्रेतास उद्देशून जे श्राद्ध करण्यात येतं त्याची जी देवता असते ती यम असते. पण पितृलोकात गेल्यानंतर हेच काम आर्यमेकडे जातं. आर्यमा ही श्राद्धाची प्रमुख देवता मानली गेली आहे. ही आपण जेव्हा श्राद्ध करतो तेव्हा ती उपस्थित असते असं मानलं गेलंय. श्राद्धातील भोजन आपल्या पितरांना ती पोहोचवते. जर आपले पितर स्वर्गात असतील तर तो अन्न भाग ती स्वर्गात त्यांना नेऊन देते, आणि जर नरकात असतील तर नरकात जाऊन देते. आणि जर एखाद्या व्यक्तीचा पुनर्जन्म झाला असेल तर तो अन्नभाग ती स्वतःकडे ठेवते, आणि जो पुनर्जन्मित झालेला तुमचा पितर आहे त्याला मनोभावे आशीर्वाद देते आणि त्याच्या कल्याणाची कामना करते, अशी संकल्पना आहे. श्राद्धाचे मुख्यत्वे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे प्रेतश्राद्ध आणि दुसरं म्हणजे पितृश्राद्ध. पितृश्राद्ध म्हणजे पित्याचं श्राद्ध असं अजिबात नाही. पितृश्राद्ध म्हणजे पितरांचं श्राद्ध असा त्याचा अर्थ आहे. कोणतंही श्राद्ध करताना पिंड प्रदान करण्याला महत्व आहे. कोणतेही श्राद्ध करा, मग प्रेत श्राद्ध करा किंवा प्रतिसांवत्सरिक श्राद्ध करा, त्याच्यामध्ये आपल्याला पिंड करण्याला, पिंड पूजनाला खूप महत्व आहे. पण ज्यांना असं शास्त्रशुद्ध श्राद्ध करणं शक्य नसेल अशांनी प्रामुख्याने 2 नैवेद्य भरावेत. एक कावळ्याच्या नावाचा आणि एक गायीच्या नावाचा. मग पितरांच्या वतीनं एखाद्या स्त्री किंवा पुरुष व्यक्तीस, जसा गेला असेल, स्त्री गेली असेल स्त्री, पुरुष गेला असेल पुरुष, त्या व्यक्तीस जेवणास बोलवावे, त्यात जेवू घालावे. श्राद्ध करण्याचा मुख्य अधिकार हा शक्यतो थोरल्या मुलाला असतो. पण जर काही कारणाने तो मुलगा उपलब्ध नसेल किंवा तो हे शास्त्र मानत नसेल तर कोणताही मुलगा प्रतिवार्षिक श्राद्ध करू शकतो. वडील हयात असतील तर सर्व श्राद्धे वडिलांनीच करायची असतात. मात्र स्त्री आपल्या आईचं श्राद्ध अश्विन शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी करू शकते. थोडक्यात मुलींना देखील श्राद्ध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. वडील हयात असले तरीही पुतण्या आपल्या निपुत्रिक काका काकूंचे श्राद्ध करू शकतो. सवतीच्या पुत्राला सुद्धा निपुत्रिक आईचे किंवा निसंतान आईचे श्राद्ध करता येते. श्राद्धांमध्ये गहू, उडीद, मूग असलेले पदार्थ, तळलेले पदार्थ असावे. चवळी, केळी, आंबे, सुरळ, फणस, काकडी, दोडकी, कोशिंबीर, पडवळ, खजूर, चिंच, आले, सुंठ, मुळा, डाळिंब, आवळे, लवंग, वेलदोडे, जिरे, हिंग, नागवेलीची पानं, लोणी काढलेलं ताक, साखर घालून असलेलं दूध, या गोष्टींचा समावेश श्राद्धामध्ये करता येतो. मात्र मागून आणलेलं अन्न श्राद्धात चालत नाही. शिजवलेलं शिळं शुष्क अन्न सुद्धा श्राद्धाला चालत नाही. श्राद्धाचं जेवण करत असताना जर एखादा केस त्या जेवणामध्ये निघाला तर ताबडतोब त्या अन्नाचा त्याग करायला सांगितलाय. आणि जर ते शक्य नसेल तर त्याला सोनं लावायचं. म्हणजे आपल्याला अन्न वाया जाऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही त्याला सोनं लावून ते प्रसाद ग्रहण करू शकता. त्यामुळे तो दोष निघून जातो. श्राद्धामध्ये, जेवणामध्ये शेवगा, गाजर, कवट यांचा समावेश कधीही केला जात नाही. आपल्याला एखाद्या व्यक्तीची निधन तिथी जर माहीत नसेल तर त्याला तुम्हाला दर्श अमावस्या किंवा सर्व पितृ अमावस्या हा एकमेव मार्ग आहे. तुम्हाला कोणत्याही पितरांची श्राद्ध तिथी माहीत नसेल तरीही तुम्ही सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी त्यांचं वर्ष श्राद्ध करून घेऊ शकता. कधी कधी एखादी व्यक्ती बेपत्ता होते आणि 12 वर्ष जर ती आली नाही आणि जर तिच्या मरणाची खात्री झाली तर पालाश विधीने और्ध्वदेही करून तो दिवस वार्षिक श्राद्धासाठी घ्यावा असं शास्त्रकारांनी सांगितले. पण कधी कधी काय होतं की हा व्यक्ती परत येतो. मग त्यासाठी जातकर्म आणि सर्व संस्कार, प्रायश्चित्ते इत्यादींनी युक्त असा स्वतंत्र विधी सशास्त्र माहीत असलेल्या व्यक्तीकडून मग करून घ्यावा. थोडक्यात काय तर श्राद्ध हे श्रद्धेने केलं जातं. काही कारणाने श्राद्ध करणं जमत नसेल तर हस्तश्राद्ध करावे. ब्राह्मणास बोलवून भोजन देणे, त्याच्या हातून कार्य घडवणे. अन्नदान करता येत नसेल तर शिधादान करून आमश्राद्ध करावे.
दक्षिणा देऊन जे श्राद्ध केलं जातं म्हणजे तुम्हाला काहीच करता येत नाही, परंतु तुम्ही एखाद्याला योग्य व्यक्तीला दक्षिणा दिली श्राद्धाच्या नावाखाली तर त्याला हिरण्य श्राद्ध असे म्हणतात. नेमकं श्राद्ध काळ आला आणि पत्नी आपली रजस्वला झाली किंवा तुम्हाला सोयर किंवा सुतक पडलं तर दुसऱ्या स्त्रीकडून अन्नपाक करून घ्यावा. मात्र सोहेर सुतक असताना श्राद्ध तिथी आली असेल तर मात्र श्राद्ध कर्म टाळावा असे शास्त्रकार म्हणतात. मात्र ते निवृत्तीनंतर महिन्याच्या शुक्ल किंवा कृष्ण एकादशी किंवा दर्श अमावस्येपर्यंत जो महालयाचा काळ आहे 2-2.5 महिन्याचा त्यात ते करू शकता. मग त्या 15 दिवसात नाही केलं तरी चालेल. काही वेळा आई वडील किंवा घरातल्या अन्य व्यक्तींचं निधन एकाच तिथीला होतं, असं होतं योगायोगाने. मग सगळ्यांची श्राद्ध एकाच दिवशी येतात आणि असं झालं तर मग मात्र प्रत्येकासाठी वेगवेगळा स्वयंपाक करायचा का, तर काही गरज नाही. मात्र खीर आणि भात तुम्ही स्वतंत्र करा, चालू शकेल. मात्र सगळेजण एकाच दिवशी अपघाती मृत्यू पावले असतील तर मात्र एकच स्वयंपाक करायला शास्त्रकारांनी सांगितलंय. एका माणसाने एका वेळी 3 श्राद्ध करू नयेत असाही नियम आहे. इतर मंडळींनी केले तरी चालतील, म्हणजे नात्यातल्या तुमच्या भावाने दुसरं केलं तरी चालेल, पण 3च्या वर करू नये. नातेसंबंधातील सर्व मृत व्यक्तींना उद्देशून केलेल्या श्राद्धास महालय किंवा महाळ असे म्हणतात. हा कालखंड मुख्यत्वे भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून पुढे तो 15 दिवसाचा मानतो, ज्याला आपण पितृ पंधरवडा म्हणतो. परंतु मूळ महाळ जो आहे तो भाद्रपद अमावस्यानंतर सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत तो असतो. शास्त्रकार असं म्हणतात की उत्तर ध्रुव हे देवांचं निवासस्थान आहे तर दक्षिण ध्रुव हे पितरांचं वसती स्थान आहे. त्यामुळे दक्षिणायनामध्ये पितरांचे कार्य केले जाते. पितृ पंधरवडा हा 15 दिवसाचा असला तरी महालय हा जवळजवळ 2-2.5 महिन्यांचा कालावधी असतो. कोणत्याही कॅलेंडरमध्ये महाळाचा पूर्ण मास कुठपासून कुठपर्यंत आहे याचा स्पष्ट उल्लेख असतो. आपल्या आनंदी वास्तू दिनदर्शिकेमध्ये सुद्धा याचा स्पष्ट उल्लेख आहे. आणि हो, 2020 ला आपलं 30 पानाचा आनंदी वास्तू दिनदर्शिका येते, ती घ्यायला मात्र विसरू नका. आता पहा, तुम्ही श्रद्धेने पितृ पंधरवड्यामध्ये असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं की शुभ कार्य करू नये, नवीन वस्तू खरेदी करू नये, असा बराचसा गैरसमज आहे. वास्तविक कुठल्याही शास्त्रात अशा प्रकारचा उल्लेख नाही. त्यामुळं विवाहाची प्रथमदर्शनी बोलणी वगैरे आपल्याला करायची असतील तर आपण ती करू शकता. परंतु पूर्वापार असंख्य गोष्टी चालत आल्यात की ज्यामुळे आपण त्या प्रथा रीतिरिवाजाप्रमाणे पुढे मानू लागलेलो आहोत. त्यामुळे याबाबतीतचे बरेचसे समज गैरसमज माझ्या धर्मशास्त्रीय शंका समाधान या 2 भाग 1 आणि 2 मध्ये आपल्याला वाचायला मिळतील. www.anandivastu.in या वेबसाईटवरती तुम्हाला माझ्या वस्तू आणि पुस्तकं विकत मिळतील. याशिवाय आनंद पिंपळकरचा आनंदी वास्तू हा हेच या फेसबुक पेजवर आणि आनंद पिंपळकरचा आनंदी वास्तू बरोबर हेच या युट्यूब चॅनलवर आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तोपर्यंत आनंद पिंपळकरचा आपल्या सर्वांना नमस्कार. आपल्या सर्व पित्रांना सद्गती मिळो, त्यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो. ओम साईराम.